मित्रांनो नमस्कार, मी सुरेश गुटे ग्रामीण वडिया यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आम्ही आलोय साताऱ्याच्या काले गावामध्ये आणि इथं का आलोय ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे. सहपरिवार आलेलो आहे आणि आम्ही चाललोय सध्या गणपतीपुळ्याला दर्शनासाठी. तर इथं मागच्या 4 वर्षापासून, बरोबर आहे ना, 4 वर्षापासून मी ज्यावेळेस साताऱ्याच्या काले गावाच्या आसपास असतो त्यावेळेस इथं भेट देऊन जातो. कारण इथं आपले खास ताई आणि दादा आहेत. 4 वर्षापासून आमचे जे स्नेह झाले, मला असं वाटतंय इथं आल्यानंतर मला एक परिवारासारखं वाटतं, म्हणजे घरच्यासारखं, म्हणजे हक्काचं घर असं वाटतं. आणि ते फार साधे माणसं आहेत, फार कष्टाळू आहेत, फार इमानदार आहेत. आणि ज्यावेळेस आता इथं आमची दुसरी तिसरी वेळ परिवार यायची, मी आमचे मित्र आम्ही 2-3 वेळा 4-5 वेळा येऊन गेलो आहे ना. तर 8 ते 10 वेळा 4 वर्षात माझं येणं झालं. पण एवढं पारिवारिक वाटतं. मला असं वाटतं फार लई बंगले गाड्या असणाऱ्या तिथं जाण्यापेक्षा एक साध्या माझ्यासारख्या परिवारात जाणं, किंवा मला असं वाटतं मला मी ज्या लेवलचा आहे, माझी जी उंची आहे, किंवा माझा जो म्हणजे जी आपली परिस्थिती असते त्या परिस्थितीच्या लेवलच्या माणसासंग आपल्या मनातल्या गोष्टी आपल्याला शेअर करता येतात. फार मोठ्या लोकांशी आपल्याला तसं काही शेअर करता येत नाही. आणि सेम तसंच इथं वाटतं. बरोबर आहे की नाही वैशू? हां, कसं वाटलं इथं आल्यावर? किती वेळ येतो इथे? मी दुसऱ्यांदा आले, पण चांगलं वाटतं. चांगलं वाटतं ना, घरातल्यासारखं. तुला कसं वाटतं रुपाली? खूप छान वाटते. दिदू तुला? छान वाटतं. ओके, डन. तर 2 मिनिटात तुम्हाला ते ताई आणि दादा मी दाखवणार आहे. कारण असं आहे, ते फार आमच्यासाठी मौलिक येतं, म्हणजे फार महत्वाचे येतं. इथं आल्यानंतर म्हणजे खरंच मनापासून जे आम्हाला प्रेम मिळतं. आता त्यांनी एक गोष्ट आणलेली आहे, त्यासाठी मी त्यांच्यावर नाराज झालेले सकाळ सकाळ. पण ते काय ऐकत नव्हते. म्हणलं आम्हाला जायचंय, टाइम झालाय, पण त्यांनी थांबून ठेवलं. आम्ही तर रात्री मुक्कामी होतो. चला त्या दादांची ओळख करून देतो. ते दादा आहेत राहुल दादा माळी, मुक्काम पोस्ट काले, आहे ना. कधीपासून आपली फ्रेंडशिप झाली, दोस्ताना झाला, काय कारण? 4 वर्ष झाले बोरच्या संपर्कातमुळे. बोरचा पॉईंट आम्ही ते नाम मात्र असतो बोरच्या पॉईंट मुळे, पण त्याच्यानंतर जी आपली दोस्ती झाली किंवा जे आपलं नातं राहिलं ते फार महत्वाचं होतं, आहे की फार नाही? महत्वाचं. चालते, चला. पण हे तुम्ही आणायला असंच पाहिजे. प्रेम असू द्यावं हा? साहेबांचं आमच्यावर. आणि आपला जिव्हाळा, आपली दोस्ती. आता हे त्यांचे वडील येतं, हम्म. हे सुद्धा फार आग्रह करून त्यांनी आम्हाला थांबायला लावलंय आता. तर काही बोलायचंय का बाबा? गरीब गरीब नाही हो आपण. मला असं वाटतं गरीब श्रीमंतापेक्षा असण्यापेक्षा, बरं का मित्रांनो, गरीब श्रीमंत असण्यापेक्षा तुम्ही आल्यानंतर माणसाला जो जीव लावता किंवा जो जिव्हाळा असतो ना माणसाचा, तर तुमच्या राहण्यावरून किंवा गरिबीवरून तुमचं सफर असतं तरी मला ते आनंद झाला असता. आणि होतं, त्यांचं सफर होतं आणि माझंही सफर होतं 10-12 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी. आज घरं झाले, काळ बदली झाला, पण मला असं वाटतं तो दिवस आपण अजूनही आठवतो, आहे की नाही? तर या बाबांनी फार कष्ट केलंय. त्यांचा मुलगाही फार कष्ट करतायत. म्हणजे मी 4 वर्ष बघतोय, कधी फोन केला कुठं आहे, तर इकडं आहे, तिकडं काम चालू आहे, तिकडं काम चालू आहे. आणि हे आहेत ताई आमच्या, या त्यांच्या धर्मपत्नी आणि आमची बहीण. आणि ही आमची गुड्डी. काय नाव तुझं? नाव? रिया. हा असा सुंदर परिवार आहे. आणि यांचा आमच्या परिवाराशी आलेला संबंध आमच्यासाठी फार अभिमानाचा आहे. आणि इथून पुढे आमचं हे प्रेम हे असंच राहो. बरोबर आहे ना? बरोबर. चला, पुढे कधी आम्हाला मौका भेटला तर आम्ही येत राहू. आता आमच्याकडे आता बोलवलंय, आम्ही यांच्या भरपूर वेळा आलोय. त्यांची ना आमची आता भेट झाली आमच्या गावाकडे आल्यावर. पण ते धावपळीत होते, शिर्डीला चालले होते. आणि अहिल्यानगर ते कराड काले इथपर्यंतचा आमचा प्रवास फार आनंदाचा झाला. आणि यापुढे इथे नातं असं टिकून राहावं. ताई काही सांगायचंय का? नाही काही बोलायचंय? चला, यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे. मला असं वाटतं हे नातं असंच घट्ट राहू द्या. आणि दुसरी गोष्ट, मी नाराज यासाठी झालोय, त्यांनी आम्हाला रुपालीला साडी आणि मला कपडे आणलेत. मला असं वाटत होतं ते कष्ट करतात रात्रंदिवस, आहे की नाही? हे आणायला नको पाहिजे नव्हतं, नाही तरी त्यांनी आणलंय. नव्हतं आणायला पाहिजे. मला अजिबात नाही आवडलेलं. एवढं प्रेम दिलं. आता हे कपड्याचं असतं का कुठं? नाही तसं पैसे घालूच नाही असं मला वाटतंय. आमचं चांगलं केलंय, सोनं केलंय. नाही, सोनं करायचा विषय नसतो, तसा नसतं. ते तुमचंच असतंय. आम्ही नाममात्र असतो. अतिशय आनंद आहे. चला, पण मला हे आवडलेलं नाही, खरंच मनापासून आवडलेलं नाही. पण चला, त्यांच्या प्रेमाला मी आता अजिबात कुठं फाटा देणार नाही. आणि आम्ही इथून निघालेलो आहे आज
गणपतीपुळ्याला. शेवटची पिढी गेली का आम्हाला काहीच नाही पुन्हा. आम्ही बाबांना घेऊन येतो की नंतर येताना. तर मित्रांनो आता फायनली इथला सगळा प्रोजेक्ट झालेला आहे. सगळा पाहुणचार वगैरे आम्ही घेतला आहे. त्यांनी भरपूर धावपळ केली पावसा पाण्याचं आणि आता आम्ही निघालोय पुढच्या दिशेने गणपतीपुळ्याला. दादांना थोडं असं भरून आलं. ते म्हणले तुम्ही चालले आम्हाला थोडं करमत नाही म्हणजे दुःख वाटते. तर चला आम्ही तर काही कायम राहणार नाही इथं, बरोबर आहे ना. नाही नाही असंच येत राहा. आम्ही इथं काही कायम राहणार नाही आणि त्यांचं मन भरून आलं तर मला असं वाटतं हे प्रेम असतं, हे काय पैसे देऊन खरेदी करता येत नाही. नाही नाही त्याच्यामुळं आम्ही येत राहू. पण त्यांना सांगितलं तेवढी जबाबदारी आता या पुन्हा एकदा आपण व्हिडिओ बनवू मस्त. समाजामध्ये ना टेन्शन भरपूर वाढत चाललंय. कोणासाठी कोणाकडे वेळ नाहीये. तुम्ही तो वेळ दिला त्याच्यामुळे आम्हाला फार आनंद वाटला. चला असंच प्रेम राहू द्या. चला बाबा ताईसाहेब चला आम्ही निघतो आणि भेटू पुन्हा आता पुढच्या लवकरच ज्यावेळेस फोन होतील आपले, आहे की नाही. चला मित्रांनो पाऊस चालू झालेला आहे बघा. पाऊस भरपूर चालू आहे बाहेर. चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच, भेटू त्या भागात किंवा नंतरच्या भागात. नमस्कार, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.